नंदुरबार जिल्ह्यात सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील भव्य उद्घाटन सोहळा दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी शहादा तालुक्यातील मीरा प्रताप लॉन्स येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या सोहळ्याला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाला भव्यता प्राप्त करून दिली। सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनचे कार्य आज महाराष्ट्रभर वेगाने विस्तारत असून राज्यात सुमारे 5000 शाखांमधून संस्था कार्यरत आहे। गाव पातळीवर आरोग्य सेवा, आधुनिक शेती, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती यांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये फाउंडेशन प्रभावी काम करत आहे। नंदुरबार जिल्ह्यातही केंद्रप्रमुख, विभाग प्रमुख आणि तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून जवळपास 2000 कार्यकर्त्यांची मजबूत टीम कार्यरत आहे। या भव्य उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माननीय मनोजकुमार डांगे यांनी भूषवले। तसेच उपाध्यक्ष मा. निलेश निकम, सचिव मा. संजयजी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. मोहन शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य, सुनील भाऊ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता, शहादा ॲड. अमोल गुलाले, कायदेशीर सल्लागार किरसिंग दादा वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य, अक्कलकोवा डॉ. राजेंद्र पेंढारकर, मेडिकल ऑफिसर ॲड. मनीषा बिरारी, कायदेशीर सल्लागार डॉ. रवींद्र गुराले, डॉ. मनलाल शेलटे, योगिता जोहरे, सामाजिक कार्यकर्त्या, मंगेश दादा सुळे, रवींद्रजी बनकर, राजू प्रधान, सरपंच, दलेलपूर, आशाताई माळी, अध्यक्ष, NNP संस्था, नंदुरबार, जगन ठाकरे आणि देवीसिंग पावरा, सरपंच, मानमोड्या यांची विशेष उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहादा तालुका अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, तळोदा तालुका अध्यक्ष अविनाश बागुल, अक्कलकोवा तालुका अध्यक्ष वसावे, धडगाव तालुका अध्यक्ष भिका ब्राह्मणे, नंदुरबार तालुका अध्यक्ष निर्मला चौधरी आणि रमेश बच्छाव यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमादरम्यान नंदुरबार जिल्हा अध्यक्षांनी सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या भव्य उद्घाटन सोहळ्यामुळे सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या कार्याला नंदुरबार जिल्ह्यात नवी गती मिळणार असून ग्रामीण विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे। संघटनेच्या हे संघटन बांधणीचा कार्यक्रम आहे, कोणाच्या लग्नाचा कार्यक्रम आहे का? घरचा कार्यक्रम उपाशी राहतो, उपाशी लढतो, 45-50 डिग्री मध्ये लढाई लढतो, आपली सेवा करतो। शेतकरी शेतामध्ये बसलेले आहात तर एक अर्धा तास 1 तास त्यांच्यासाठी आपण काढू शकतो का नाही? नंदुरबार जिल्ह्यामध्ये सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या पूर्ण परिवाराच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो। आपण ही चळवळ जी आहे, सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन ही सामाजिक संस्था नसून एक मोठी समाजवादी चळवळ आहे। या चळवळीमध्ये गेल्या 3 वर्षापासून आम्ही काम करतोय पूर्ण महाराष्ट्रभर। आज गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या 5000+ शाखा झालेल्या आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज नंदुरबार जिल्ह्यासारख्या दुर्गम ठिकाणी, आज आदिवासी भागामध्ये ज्या ठिकाणी आपली फार गरज आहे, शेतकऱ्यासाठी असतील, गरिबासाठी असेल, तर त्या ठिकाणी आज एक 500+ शाखांचं उद्घाटन होतं आहे। ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि मला सर्वांची सेवा करण्याचा मौका मिळतो। भविष्यामध्ये आपण ज्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये एक शाखा एक गाव अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये 27,944 गावं आहेत, तेवढे शाखा होणार आहेत। तर या ठिकाणी प्रत्येक शाखेमध्ये आणि ज्या ठिकाणी आमच्या महिलेला मुलगी होते त्या ठिकाणी सैनिक शेतकरी सुकन्या योजनेच्या माध्यमातून आम्ही 5,000 रुपयाची मदत करतो। त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी, कारण आज महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अंत्यविधीला पण लोकांच्याकडे पैसे नाही आहेत, मग सैनिक शेतकरी अंतिम सन्मान योजना एक आपण सुरुवात केलेली आहे। ह्याच्या माध्यमातून आपण एक 5,000ची त्या कुटुंबाला आर्थिक मदत करतो, महिला सक्षमीकरण याच्यावरती ध्यान देतो। आणि आज आपण या ठिकाणी स्टेजवरती बघत असाल की आरोग्य हेल्थ ATM मशीन, तर हेल्थ ATM मशीन आज हेल्थवरती कुणाचं ध्यान नाही आहे, तर प्रत्येक गावामध्ये महिन्याला कॅम्प लागणार आहे अजीवनसाठी, लाईफ टाईमसाठी। तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक गोरगरिबासाठी 3,000च्या 4,000 रुपयाच्या ज्या टेस्ट असतील, बाहेर ज्या ठिकाणी लॅबला पैसे जातात, तर त्या फक्त आणि फक्त 300 रुपयामध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। महिला सक्षमीकरण, नवीन उद्योगांना सर्व्हिस, रोजगार याच्यावरती आमची जास्त हे बघा, आपण चांगलं काम करत असताना नेहमी समज गैरसमज हा होतच असतो आणि तो झालाच पाहिजे। या ठिकाणी आम्ही आमचे काही न करता आम्ही कामातून त्यांना उत्तर देऊ। जसं जसं आमचं प्रत्येक गावामध्ये लोकांना सेवा पोचतील, कार्य आमचं चांगलं पोचेल, त्या ठिकाणी आमचं संघटन हळूहळू जुळत जाईल। तर आमची अपेक्षा हीच आहे की प्रत्येक गावामध्ये 2,000 तरी लोकांना संघटनेमध्ये घ्यायचं आहे। तर त्याची सुरुवात खूप छान पद्धतीने झालेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये आमचे 10 लोक कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांना आम्ही प्रॉपर फाउंडेशनच्या माध्यमातून मानधन पण देतो आणि हळूहळू ही चळवळ आम्ही थोडी आम्ही पुढे घेऊन जातो आहे।